तर भावली धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या भागवत कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। त्यांची गाडी देखील फोडण्यात आली होती। या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूया। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गुन्हेगारांचा अड्डा बनत चालली काय असा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होतोय। कारण रविवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी परिसरातील भावली धरणावर कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या भागवत कुटुंबियांवर त्या ठिकाणी स्थानिक गावगुंडांकडून हल्ला करण्यात आला। सुरुवातीला या कुटुंबातल्या ज्या महिला आहे त्या महिलांची छेडछाड या हल्लेखोरांकडून काढण्यात आलेली होती आणि त्याचा जाब विचारल्याचा राग आल्यानं मग या 8 ते 10 हल्लेखोरांनी थेट या भागवत कुटुंबियांच्या गाडीवर हल्ला केला। अखेर कशीबशी या भागवत कुटुंबियांनी आपली सुटका करत पोलीस ठाणं गाठलं आणि त्या ठिकाणी आपली आपबीती पोलिसांना सांगितल्यानंतर आता या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खरोखरच सुरक्षित आहेत का, महिला पर्यटकांसाठी खरोखरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न या सगळ्या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होतोय आणि आता पोलिसांकडून या सगळ्या गुन्हेगारांवर कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।